ब्लँक चेक घे, हवी तितकी रक्कम टाक, पण परत KKRमध्ये ये. शाहरुख खानची गौतम गंभीरला मोठी ऑफर. गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतलाय. खेळाडू म्हणून नाही तर मेंटॉर म्हणून तो काम पाहतोय आणि त्या संदर्भातच ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतलाय. खेळाडू म्हणून नाही तर मेंटॉर म्हणून तो काम पाहतोय. गौतम गंभीर कोलकात्याचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. गौतमच्या नेतृत्वात कोलकात्यानं 2 वेळा चषकावर नाव देखील कोरले. कोलकात्यासोबतच्या 7 वर्ष प्रवास केल्यानंतर गौतम गंभीरने दिल्लीच्या ताफ्यात जाण्याचा निर्णय घेतला. IPLमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली. लखनौ संघासोबत तो मेंटॉर म्हणून काम देखील पाहत होता. लखनौला दोन्ही हंगामात प्लेऑफमध्ये नेण्याचा त्याचा सिंहाचा वाटा होता. आपल्या हुकमी एक्क्याला माघारी बोलवण्यासाठी शाहरुख खानने कंबर कसली होती. रिपोर्ट्सनुसार शाहरुख खानने गौतम गंभीरला कोलकात्याच्या ताफ्यात माघारी परतण्यासाठी चक्क ब्लँक चेक ऑफर केला होता. 2011मध्ये गौतम गंभीरने कोलकात्याचं कर्णधारपद स्वीकारलं. त्यानं पुढच्याच हंगामात कोलकात्याला चॅम्पियन बनवलं. गंभीरने कोलकात्याला 2 वेळा चषक उंचावून दिला. 7 वर्षानंतर त्यानं कोलकात्यातून निघण्याचा निर्णय घेतला. गौतम गंभीरने IPLमधून निवृत्ती घेतल्यानंतर लखनौचा मेंटॉर म्हणून काम पाहिलं. कोलकात्याला मागील काही वर्षांमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नाही. मागील 2 वर्षात तर प्लेऑफमध्ये देखील पोहोचता आलं नाही. अशा स्थितीमध्ये शाहरुख खान यानं गौतम गंभीरला कोणत्या परिस्थितीत KKRच्या ताफ्यात जोडण्याचं ठरवलं, त्यासाठी त्यानं गौतम गंभीरला ब्लँक चेक ऑफर केल्याचं समोर आलं आहे. शाहरुख खानला गौतम गंभीर पुन्हा हवा होता. IPL 2024 आधी गौतम गंभीरने कोलकात्यासोबत पुन्हा जोडला गेला. तो मेंटॉर म्हणून काम देखील पाहतोय. गौतम गंभीरने लखनौला सलग 2 हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचवलं. असं असतानाही सूत्रांच्या माहितीनुसार गौतम गंभीरचं लखनौमध्ये मन रमत नव्हतं. त्यामुळेच त्यानं शाहरुख खानची ऑफर लगेच स्वीकारली. शाहरुख खान यानं गौतम गंभीरला ब्लँक चेक ऑफर केला होता. ब्लँक चेक म्हणजे त्या चेकवर स्वतः कितीही रक्कम भरू शकतो. दरम्यान गौतम गंभीर शाहरुख खानचा ब्लँक चेक स्वीकारला की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रिपोर्टनुसार गौतम गंभीर कोलकाताच्या ताफ्यात जाण्यामध्ये पैसा हाही एक मोठा फॅक्टरच होता. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. खरंच गौतम गंभीरने ब्लँक चेक स्वीकारला का? आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की गौतम गंभीर पुन्हा एकदा कोलकातासोबत जोडला गेला आहे आणि बघूया की पुन्हा एकदा कोलकात्याला तो चॅम्पियन बनवून देतो का. अशाच प्रकारच्या IPLच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा की पुढील कुठल्या खेळाडूची माहिती पाहायला आवडेल. भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.